3 पक्षांकडे आहे आणि त्यांनाच मतदान करतोय मागचे अनेक वर्ष, त्यांना असताना आम्ही म्हणतोय की तुम्ही त्या पक्षामध्ये राहून भांडण करा, जे काही जागा त्यांच्या हिश्श्याला येतील त्याच्यापैकी 50% जागा ह्या ओबीसीसाठी मागा, जेणेकरून सगळे मिळून 100 ओबीसी आमदार विधानसभेमध्ये असतील आणि 100 ओबीसी आमदार विधानसभेमध्ये असले की ओबीसीना ज्या पद्धतीने आपलं आरक्षण पाहिजे त्या पद्धतीने ते आरक्षण त्या ठिकाणी वाचू शकतात, मिळवू शकतात आणि त्याचा उद्घोष करू शकतात. 2019ला जशी वंचित बहुजन आघाडीची वाटचाल होती, तर 2024च्या लोकसभेमध्ये तशी वाटचाल दिसून आलेली आहे. याचं खरं यश अपयश काय काय सांगा? राजकारणामध्ये यश अपयश येत असते, हे नवीन नाही. आता तुम्ही म्हणाल 2000 लोकसभेमध्ये आम्हाला अपयश आलं असं तुम्ही बघत असाल का? पुन्हा महाराष्ट्रामधला असणारा सेंटर स्टेज जे आहे ते वंचित बहुजन आघाडी झालेली आहे. छत्रपती शिवाजी चौकामध्ये आपण भाषण करताना सांगितलं की मनोज जरांगे पाटलाचं आरक्षण हे राजकीय दृष्टीने चाललं. यावर काय? ते राजकीय मागणीच आहे. ती त्यांची मागणी जी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या, ही राजकीय मागणी आहे. आपण आता ती राजकीय मागणी ओबीसी त्याला विरोध करतोय. पण सुरुवातीला तुम्ही मनोज आणि ओबीसी जे आहे तो विरोध करतोय त्या सगळ्याच्यामध्ये, आणि तोही पॉलिटिकल विरोध त्यांनी केला पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतोय. त्याचे काही राजकीय पक्ष मराठा वर्सेस ओबीसी असं जे राजकीय भांडण लागले त्याला सामाजिक भांडण कन्वर्ट करण्याच्या पाठीमागे लागलेले आहेत. ते आम्ही असताना म्हणतोय थांबलं पाहिजे. त्याला हे सामाजिक भांडण नाही आहे, तर हे राजकीय भांडण आहे. कोणाला आरक्षण मिळालं पाहिजे, कोणाला आरक्षण नाही मिळालं. परंतु सुरुवातीला मनोज जरांगे पाटील यांना तुम्ही लोकसभेच्या अगोदर माझं म्हणणं असं आहे की तुम्ही अभ्यास फार कमी करताय. मनोज जरांगे पाटलाच्या अगोदर असताना आंदोलनं सुरुवात झाली होती. ती वेगवेगळ्या छावा संघटना असतील, त्याच्यानंतर जिजाऊच्या संघटना असतील, त्यांनी सुरुवात केली होती. त्यावेळेसही म्हणाले होतो की मराठा समाजामध्ये आता 2 ग्रुप पडलेले आहेत. एक श्रीमंतांचा आहे की मी ज्याला निजामी मराठा म्हणतो, आणि एक गरीब मराठा आहे, तो रयतेतला मराठा आहे. सामाजिक परिस्थिती बघत असताना हा जो रयतेतला मराठा जो आहे त्याला जाणीवपूर्वक गरीब ठेवण्यात आलेला आहे श्रीमंत मराठ्यांनी, म्हणजे निजामी मराठा. तेव्हा याकडे शासनाने जाणीवपूर्वक बघितलं पाहिजे. आणि हा जो गरीब मराठा जो आहे त्याला मदतीची आवश्यकता असेल तर शासनाने निश्चितपणे ती पुरवली पाहिजे. ही जरांगे पाटील जन्माला येण्याच्या अगोदरपासून, म्हणजे राजकीय जन्माला येण्याच्या अगोदरपासून मी ते मानतो. महाराष्ट्रामध्ये धनगर समाज असताना सुद्धा धनगर असा उल्लेख केला जातो. मंडळ आयोगामध्ये जे ज्या एसटीच्या अंमलबजावणीची मागणी आतापर्यंत धनगर समाज करतोय त्याची अंमलबजावणी होत नाही. या संदर्भात आपण काय सांगाल? धनगर समाज लढतोय हे बरोबर आहे, त्याचं आंदोलनही चाललेलं आहे. त्यांच्या मागणीच्या संदर्भात ते कोर्टातही गेलेलं आहे. कोर्टामध्ये ते प्रलंबित असल्यामुळे मी त्याच्यावरती असताना आता काही भाष्य करत नाही. ते काही इफेक्टिव्ह हिअरिंगला येईल अशी परिस्थिती. काय वाटतं सर की आता विधानसभेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, शरद पवार पण आता आरक्षणाच्या बाजूने उतरलेले आहेत. उतरलेत म्हणजे तेल उतरण्यासाठी उतरलेत हा माझा आरोप आहे. आरोप याच्यासाठी आहे की नामांतर होऊन बरीच वर्ष झाली. म्हणजे आत्तापर्यंत नामांतराचं काय काढलं? हे नामांतर झाले हे वाईट झालं असं म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली. त्यांचं ते मत असेल. आत्ता मांडणं
म्हणजे असताना फुलेशाह आंबेडकरवादी जो लढला होता त्या नामांतरासाठी त्याला पुन्हा उचकवणं आहे. म्हणजे एक लढा चाललाय त्याच्यामध्ये अजून एक लढा. तेल घासले रेकॉर्ड जे काही टाकायचे ते शरद पवार टाकतात ते तसे, असा आमचा आरोपच आहे. येणाऱ्या विधानसभा आपण सोबळावर लढणार वंचित आघाडीच्या माध्यमातून का महाविकास आघाडी महायुतीत सोबत जाणार? पण चौथी आघाडी दिसत नाही. तिसरी आघाडी जन्माला आली, चौथी आघाडी सुद्धा जन्माला येईल, पाचवी आघाडी सुद्धा जन्माला येईल. काळजी करू नका. मागील 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीत तुम्हाला महाविकास आघाडीकडून आमंत्रण देण्यात आलं होतं असं बिलकुल आमंत्रण देण्यात आलं नाही. तुमची पुन्हा माहिती चुकीची आहे. पत्रकार म्हणून तुम्ही व्यवस्थित अभ्यास करत नाही हा माझा आरोप आहे. नाही, पण पण त्याच्यामध्ये असं त्यांनी असं सांगितलं की आम्हाला घेता येत नाही असं त्यांनी जाहीर केलं होतं. आम्ही पत्रावरती पत्र लिहिल्यानंतर तो आमचा त्या ह्याच्यामध्ये पत्रावरती पत्र लिहिल्यानंतर तुम्ही 65 लाखाच्या फोर्सला तुम्ही घेत नाही हा लोकांकडून ज्यावेळेस रेटा आला त्यावेळेस आमच्याशी बोलण्याचं नाटक केलं आणि बोलण्याचं नाटक करून वाटाण्याच्या अक्षता लावल्या आणि मोकळे झाले. मागच्या अनेक वर्षांपासून आपल्या वंचित बहुजन आघाडीची पदं देत असताना सुद्धा आणि उमेदवाऱ्या देत असताना सुद्धा आपण ओबीसींना प्राधान्यक्रम देता, परंतु निवडणुकीच्या काळामध्ये जर बघितलं तर ओबीसी आपल्यासोबत येताना दिसत नाही. तर याच्याकडे आपण कशा पद्धतीने बघाल? येत नाही हे बरोबर, म्हणजे मतदानामध्ये वळत नाही आहे हे बरोबर आहे. पण तो वळायला लागला एवढं मी आपल्याला या ठिकाणी नमूद करतो. ओबीसीना आत्ता आम्ही असताना जे समजवतो की तुम्ही तुमच्या घरातला देवार हा काढणार आहात का? नाही. मग काढणार नसाल तर धर्मावरती संकट आले असं जे बीजेपी म्हणत आहे ते कुठून आलं? ओबीसींच्या आत्ता लक्षात आलेलं आहे की धर्मावरती संकट आलंय म्हणून सगळ्या हिंदूंनी एकत्र यावं असं जे चाललेलं आहे हे पूर्णपणे फसवं स्लोगन आहे. आणि ते फसवं स्लोगन करून ओबीसींचं आरक्षण कसं काढता येईल किंवा ओबीसींना आरक्षण कसं मिळणार नाही या दृष्टिकोनातून प्रयत्न चालले. याच्याबद्दल आता असणारा ओबीसींमध्ये जागृत व्हायला लागलाय आणि तो हा खेळ आता समजायला लागला. मी असं मानतोय की ह्या 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये किंवा त्याच्या अगोदर आम्ही असणाऱ्या 7 तारखेला औरंगाबादला मंडल दिवस साजरा करण्याचा जो ठरवलेला आहे त्याला जर लाखो ओबीसी आले तर मी असं म्हणेन की दोन्हीही भारतीय जनता पक्ष आणि उद्धव ठाकरे शिवसेना हे आपल्याला फसवतात आहेत हे पक्क त्यांच्या डोक्यात गेले असं मी त्या ठिकाणी मानतो. औरंगाबादची जी 7 ऑगस्टला जी आपण वज्रून मानणार आहात ते विधानसभेची रणशिंग असं समजायचं का? प्रत्येक खेळ राजकीय पक्षाचा इलेक्शनच असतो राजा. 2019ला मताची जी टक्केवारी होती ती 2024ला दिसली नाही. पुन्हा तिथं चालत दिसली नाही. आम्ही मान्य केलं ना. नाही, मग तुम्ही आम्ही कमी पक्ष म्हणून पडताय मान्य की कार्यकर्ते केलं. कमी पडताय? त्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडी कमी पडते की कार्यकर्ते कमी पडतात? ते आमचं आम्ही विश्लेषण केलेलं आहे. ते विश्लेषण आम्ही पब्लिक करायला मागत नाही. शरद पवार असतील, सरकारमधले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील, याच्यासमोर आता आरक्षणाचा पेच सुरू झाला. निवडणुकांना लक्षात घेऊन विधानसभेला आपण बैठकीला उपस्थित होतात. सरकारला काय सुचवाल? ते सांगतात की शरद पवारांनी सुचवावं, पण त्यापेक्षा जास्त अभ्यास आरक्षणाच्या बाबतीत आपणाला आहे. प्रश्न असा आहे की मुख्यमंत्र्यांनी सगळ्या पक्षांना पत्र पाठवलेली आहे की आपली भूमिका काय आहे ती लेखी पाठवा किंवा तोंडी कळवा. माझं म्हणणं असं आहे की राजकीय पक्ष सत्तेमध्ये राहिलेले स्वतःची भूमिका लेखी किंवा तोंडी का कळवत नाही? ज्या अर्थी त्यांनी कळवली नाही त्या अर्थी ओबीसीचं ओपिनियन असं होत चाललंय की
काँग्रेसमधले नेतृत्व जे बाळासाहेब थोरातांचं आहे किंवा एनसीपीचं नेतृत्व जे शरद पवारांचं आहे ते आपल्या जातीबरोबर आहेत, ते जातीला सोडायला मागत नाही आणि म्हणून ओबीसी हे हळूहळू आता लक्षात येतोय की ह्या दोन पक्ष आपल्याला पाठिंबा देतील असं आपण गृहीत धरू नये किंवा आपल्या बाजूने उभे राहतील आपण असं त्या ठिकाणी गृहीत धरू नये. तीच हळूहळू परिस्थिती जर बीजेपी आणि उद्धव ठाकरे सेना यांनी भूमिका घेतली नाही तर ओबीसीना जो निकष काढायचा आहे तो ते काढायला सुरुवात करेल. जरांगे पाटलांनी निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. जर जरांगे पाटलांनी सगळे सोयरांचा जर GR नाही निघाला तर आम्ही बहुतांश ठिकाणी आमचे उमेदवार उभे करू असं सांगितले आणि त्या दृष्टीने तयारी सुरू केली. चांगली गोष्ट आहे. माझं म्हणणं असं आहे की श्रीमंत मराठा, निजामी मराठा हा गरीब मराठ्याला उमेदवारी देत नाही. उमेदवारी तर सोडा, तो सोयरे सुद्धा करत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. तेव्हा ह्या रयतेतल्या मराठ्यांना जरांगे पाटील जो एक चेहरा द्यायला निघालेले आहेत, इज्जत द्यायला निघालेले आहेत, त्यांनी निश्चितपणे 288 जागेंवरती पूर्णपणे हे गरीब मराठा किंवा रयतेतले मराठे हे त्यांनी उभे करावं हे मी त्यांना आव्हान करतो. जर मनोज जरांगे पाटलांनी जर तुम्हाला आव्हान केले की येणाऱ्या विधानसभेमध्ये तुम्ही त्यांच्यासोबत या तर तुमची भूमिका नाही, आमची असणारी भूमिका आत्ताची जी आहे ती या गरीब मराठा किंवा हा असणारा निजामी मराठ्याच्या विरोधातला जो वर्ग आहे रयतेतला मराठा त्याचा चेहरा समोर आला पाहिजे आणि त्याचा चेहरा समोर आणायचा असेल तर इलेक्शन हे सगळ्यात मोठं साधन आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आणि म्हणून जरांगे पाटील यांचा मार्ग त्यांनी स्वतःहून काढावा असं आम्ही त्या ठिकाणी मानतो. शेवटचा प्रश्न लातूर जिल्ह्यासाठी. लातूर जिल्ह्यामध्ये 6 मतदारसंघ आहेत. त्यासाठी आपला आतापर्यंत उमेदवार जे दिले ते सक्षम नसल्याचं दिसून आलं. आता 6 मतदारसंघात आपण काय करायचं? असे आमच्याकडे असणारा कारखानदार उमेदवार नाही किंवा आमच्याकडे काही साखर कारखाना नाही किंवा आमच्याकडे असणारा ब्लॅक मनी नाही. त्याच्यामुळे आमचे उमेदवार जसे लंगडे तुंगडे आंधळे मुळे अशीच राहणार. आर्थिक दृष्टी आर्थिक दृष्टिकोनातून ते राहणार. आजची शिवाजी चौक येथील आपली सभा पाहिली म्हणजे बहुतांश पुरुष मंडळींची संख्या जास्त होती.